सर्वपक्षीय नेत्यांनी, विरोधी पक्षातले जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्यांनी मिळून मग रमेश गायकवाड साहेब असतील किंवा गेले टाकसाळ अभय टाकसाळ आहे, सर्वपक्षीय नेते मंडळींनी या ठिकाणी या मोर्चाच्या अनुषंगाने सहभाग नोंदवला. तर प्रामुख्याने आमची मागणी होती की दिवसेंदिवस ज्या संभाजीनगरवर विशेषतः या नेते मंडळीची वक्रदृष्टी आहे, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांची, मग ते समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न असू दे किंबहुना आमच्या कार्यालयाला इथून पळून नेण्याचं नाशिकला, नगरला किंवा नांदेडला काम असू दे, या सगळ्या संदर्भात हे लोक कायमस्वरूपी या आपल्या संभाजीनगर जिल्ह्याला कसं टाळता येईल या पद्धतीची भूमिका घेत असतात. आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय केला की आपण ईडीच्या कार्यालयावर एक मोर्चा काढला पाहिजे आणि आपलं निवेदन दिलं पाहिजे. सनदशीर मार्गाने आज आम्ही ते निवेदन दिलंय. त्यांना विनंती केली की ते कार्यालयाचे निर्णय रद्द करा आणि ते कार्यालय पुन्हा संभाजीनगरला घेऊन या, अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली. इथं जर त्यांनी न्याय दिला नाही तर निश्चितच आम्ही मंत्रालयावर सुद्धा या संदर्भातली भूमिका घेऊन मोर्चा. भूमिकेला उशीर झाला असं वाटत नाही? नाही. याच्यापूर्वी आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक पक्षांनी आपापल्या परीने कलेक्टरला, संबंधित पालकमंत्र्याला, संबंधित मंत्र्याला आणि माननीय मुख्यमंत्र्याला सगळ्यांनी पत्र दिले आणि आपापले निवेदन दिले. सामूहिकरित्या एक आंदोलन व्हावं आणि ईडीला ते निवेदन द्यावं, या भूमिकेतून आम्ही सगळेजण एकत्र आलो. उशीर वगैरे नाही. द्यायचं असेल सरकारला तर उद्या देतील निर्णय करून, पण द्यायचं का नाही द्यायचं याची भूमिका आम्ही आता सध्या संजय शिरसाट साहेब आणि अतुल सावे साहेब हे दोन्ही मंत्री आपल्या जिल्ह्यातले, आमची अपेक्षा आहे त्यांनी या पद्धतीच्या आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडावी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आणि हे निर्णय रद्द करून आणा. नगर नाशिकने पाणी वाटपाच्या बाबतीत मराठवाड्यावर प्रत्येक वेळेस अन्यायच केला. तुम्ही जर सोडला तर बाकी याबाबत कोणताच राजकीय पुढारी आवाज उठवताना दिसत नाही. निश्चितच यापूर्वी सुद्धा आपल्या समन्यायी पाणी वाटपाच्या संदर्भात आम्ही वेगवेगळी आंदोलनं केली. त्यामध्ये आम्ही सगळेजण त्यावेळेला सुद्धा सोबत होतो. एवढंच नाही तर मी सुप्रीम कोर्टामध्ये विखे पाटलांनी जी याचिका दाखल केली होती त्यांच्या विरोधात सुद्धा मी सुप्रीम कोर्टात सुद्धा गेलो आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की सुप्रीम कोर्टाने आपली भूमिका मान्य केली आणि सांगितलं की नाही, धरणात पाणी हे सोडलं पाहिजे आणि तेव्हापासून आपल्याला ते धरणात पाणी यायला लागलं. सुप्रीम कोर्ट आपल्या बाजूने आहे. परंतु काही मंत्री पश्चिम महाराष्ट्रातले झाले की मधून काहीतरी उद्योग करत असतात. सर, जायकवाडीवर मराठवाड्याची मोहर आहे आणि जायकवाडीला तो वाळवंट करण्याचा हा प्रयत्न आहे. आपण कदापि ते वाळवंट होऊ देणार नाही, जरी आम्ही विरोधी पक्षात असलो तरी. धन्यवाद.